नमस्कार मंडळी, मी आलो आहे नारोडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे। मित्रांनो, नारोडी म्हणले की एका बैलाचा उल्लेख होतो। मित्रांनो, महाराष्ट्रात जर बैलगाडी शर्यत पाहिली तर सर्वाधिक वयाचा बैल आहे आणि अजूनही पळतोय। अशा बैलाला भेटूया, काय लोकांनी ओळखले असेल घाटात बैल पळतो। चला मग जाणूया त्या बैलाचा इतिहास आणि बरंच काही। या माझ्याबरोबर। मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा। त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा। नमस्कार, मी पिंगळ जाकेट कुटुंबाचा सदस्य आहे। ही आमच्या दावणीची सर्व बैल आहे। हा मल्हार, हा सध्या कांड्यावर पळतोय चांगल्या पद्धतीने। हा सध्या कांड्यावर म्हणजे पुढं पळणार बैल हा कांड्यावर सध्या। आणि हा सध्या एक आम्ही नवीन घेतलेला आहे, याचं नाव पंडित आहे। पंडित? हां, पंडित नाव आहे याचं। आदत वासुर आहे, याला ट्रेनिंग द्यायचं काम चालू आहे। आणि सध्या आमच्याकडे सध्या हा सोन्या आहे। सोन्या हा सध्या चांगल्या पद्धतीने, म्हणजे आता आमच्या दावणीला आहे ना, सोन्या चांगल्या जोगटात चांगल्या पद्धतीने काम करतो। म्हणजे आम्ही घेऊन त्याला 3-4 महिने झालेले आता। यांनी प्रत्येक घाटात बाहेर गावचं काम केलेलं आहे सध्या। म्हणजे हा जोगटाचा डाव्या खांदी चांगला पळतो हा। आणि अजून आमच्या दावणीचा म्हणजे जो देव बैल आहे तो तुम्हाला दाखवतो पुढे, चला। हा आमचा पाखरा आहे। हा याला हिंद केसरी पाखरा म्हणून सगळे ओळखतात त्याला। आणि हा पाखऱ्याचा गोठा आहे। हा गोठा एकदम पाखऱ्याचा, हा साध्या पद्धतीने गोठा ठेवलेला आहे। आणि जास्त करून पाखऱ्या मातीव जास्त असतो। मातीव जास्त राहिला ना म्हणजे त्याला एक प्रकारचे काय म्हणतात, एक जुन्या पद्धती असल्यामुळे याला याच्या पाय बियाला अजिबात उठण्यापासून काहीच त्रास होत नाही पाखऱ्याला। 21 वर्षाचा आहे हा म्हणजे हा 21 वर्ष झालेला आहे पाखऱ्या। हा खाण्याचं नियोजन कसं असतं, किती वेळा घालतं खायला त्याला? खाण्याचं दिवसून 4 ते 5 टाइम असतं खायला फक्त। आणि एकदा खाल्लेलं खाणं रिपीट होत नाही त्याला। म्हणजे आता सकाळी जर कडवा खाला परत त्याला संध्याकाळी कडवा होत नाही। मका एकच टाइम खातो, म्हणजे वल्ला शाळू सुद्धा तो एकच टाइम खातो। म्हणजे एकच खाणं रिपीट होत नाही दिवसात त्याला। 4 प्रकारचे खाणे 4 वेळा खाता। हां मित्रांनो, एक खाद्य विचारण्याचं कारण 21 वर्ष बैल ह्या कंडिशनमध्ये आहे म्हणून विचारलं। भरपूर मोठी टीम दिसते तुमची। हां, टीम भरपूर आहे। म्हणजे घरचं कुटुंब मोठे भरपूर 35 लोकांचं आमचं कुटुंब आहे आता सध्या। मग चला, काय जे पाखऱ्याबरोबर ज्यांचा प्रवास आहे त्या लोकांना भेटूया, त्यांची काय मत आहेत ते जाणूया। चला। माझं नाव अंकुशरावजी पिंगळे। पाखरे हा जॅकेट परिवारातला एक सदस्य असून पाखरे हा महाराष्ट्रात सगळ्यांना परिचित असून हा प्रख्यात झालेला आहे। आणि पाखरे हा आमच्या घरातील एक सदस्य असून एक दैवत म्हणून आम्ही त्याला ओळखलं जातं। माझं नाव गोरक्षरावजी पिंगळे। मी जिल्हा परिषद पुणे येथे सेवेला होतो। बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून गेल्या 9 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेलो आहे। पाखऱ्या जेव्हा घाटात घेऊन गेला जातो, गाडा जेव्हा झुंपला जातो, अनाउन्सर जेव्हा नाव पुकारतात तेव्हा वडापाव खाणारे असतील, भेळ खाणारे असतील, रस पिणारे असतील किंवा इतर शौकीन असतील, इतरत्र कुठं असेल तर तात्काळ घाटात येऊन पाखऱ्याची बारी पाहण्यासाठी ते उत्सुक असतात। आणि जेव्हा पाखऱ्या खालून सुटतो तेव्हा टाळ्यांच्या गजरामध्ये पाखऱ्याचं कौतुक केलं जातं। आणि जेव्हा निशाण पडलं जातं तेव्हा एक साथ सगळीकडे टाळ्यात पडून त्याचं कौतुक केलं जातं। एक असा प्रसंग आहे का माझे वडील आजारी होते, त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं होतं। आणि त्यांची एकच इच्छा होती का मला माझ्या गोठ्यात जाऊन माझ्या पाखऱ्याचं दर्शन घ्यायचं आहे, परंतु त्यांना दर्शन घेता आलं नाही। पाखऱ्या जेव्हा त्यांना इथं आणलं आणि पाखऱ्या गेले 4 दिवस त्यांचं निधन झाल्यानंतर पाखऱ्यांनी एक घाससुद्धा खाल्लेला नाही, अशी या पाखऱ्याविषयी आमच्या कुटुंबाचं दैवत म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं। आमचे वडीलसुद्धा खूप त्याच्यावर प्रेम करत होते। आणि आमचे वडील हयात असल्यापासून आज तागायत पाखऱ्या गेले 4 पिढीमध्ये त्याचं नाव करून गेलेलं आहे। लांडेवाडी गावात 2 दिवस यात्रा असायची, त्याच्यामुळे आम्हाला तिथे फळीफोड होईना म्हणून त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं। आम्ही तिथे गाडा घेऊन गेलो, त्यावेळेस पाखऱ्याला घेऊन गेलो। पाखऱ्याने फळीफोड केली, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला। आनंद अश्रू खूप रडलो आम्ही त्यावेळी। एवढा आपल्या पाखऱ्याने आम्हाला खूप आनंद दिला। पाखऱ्याचं ना आमचं खूप जवळचं नातं, म्हणजे एकदम फार
आमच्या मुलासारखे पेक्षाही फार एवढं जवळचं नातं आहे. एवढं खूप प्रेम करतो आम्ही त्याच्यावर आणि तो खूप आम्हाला आनंद देतो. हा आहे पिंगळे जॅकेट यांचा चिरतरुण पाखऱ्या. अनेक ठिकाणातील पारितोषिकं आणि अनेकांची मनं जिंकून पाखऱ्या डौलात उभा आहे पुन्हा एक घाट गाजवायला. पाखऱ्याची अजून अधिकची माहिती जाणून घेऊया अजून एका कुटुंबाच्या सदस्याकडून. नमस्कार मंडळी, आज एक विशेष मुलाखत. बैलगाड्याचा नाद पिढ्यानपिढ्या अनेक कुटुंबाला आहे. पहिली पिढी येते, दुसरी पिढी येते, तिसरी येते, चौथी पिढी येते. पण मित्रांनो, एक असं घर चारही पिढ्या बैलगाड्याचा नाद. आज चौथी पिढी आहे लहान लहान मुलांची, पण या चारही पिढींना एक वारसा देणारा एकच बैल. त्या बैलाचं नाव अर्थातच पिंगळे जॅकेट यांचा पाखऱ्या. गप्पा मारूया पाखऱ्याबद्दल आणि बरंच काही जाणूया. माझ्यासोबत तिसऱ्या पिढीतले बैलगाडीतील शिलेदार आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. विशाल अंकुश पिंगळे. तुम्ही काय करतात आता? माझा हॉटेल व्यवसाय. हॉटेल व्यवसाय आहे. पण हॉटेल व्यवसाय पिंगळे जॅकेट याच नावानं म्हणजे बऱ्यापैकी इथं हॉटेल प्रसिद्ध व्यवसाय पिंगळे जॅकेटच हॉटेल म्हणून ओळखतात. होय. हा बरं, आता आपण थोडं बैलाचे हा करिअरकडं नेऊ की कुठं कुठं त्यानं पारितोषिक घेतलीत, कुठं कुठं म्हणण्यापेक्षा किती पारितोषिक घेतलीत? आतापर्यंत 200 पर्यंत असतील, 200 ते 250 पर्यंत. हा, म्हणजे सगळं पुण्यातले जेवढे घाट भरतात असा कुठला घाट नाही राहिला? प्रत्येक घाटात बैल पळा. चिखली, हवेली, चरवली, भोसरी, लांडेवाडी, लिंबगाव, दावडी, परत इकडं खडकी, पिंपळगाव, वडगाव, कांदळी, अनेक घाटात बैल पळाला. अजून एक पाखऱ्याचा चर्चेचा विषय असतो त्याचं वय. म्हणजे मला सांगाय आनंद वाटतो की ह्याच्या वयाचा बैल आत्ता बैलगाडी क्षेत्रात पळत नाही. वय किती आहे ह्याचं? बैल 21 वर्षापर्यंत आहे आता वय. आता 21 वर्ष आणि सुस्थितीत पळतोय. आता सुद्धा पळतोय. आज बी पळायची. आता आजही पळतोय. आजही पळायला जाणार आहे. मित्रांनो, पळायला याच्या अगोदर आम्ही मुलाखत घेतोय. 21 वर्ष एखाद्या बैलाचं करिअर असणं ही महाराष्ट्रात खूप विक्रमी गोष्ट आहे. बरं, अरे पिंगळ्या जॅकेट नाव कसं पडलं? पिंगळे जॅकेट म्हणजे आमच्या आजोबा पहिल्यापासून आमच्या आजोबांचा दूध व्यवसाय होता. त्यांना मनसला जायची सवय होती आणि जॅकेट कायमस्वरूपी घालायचे. ते जॅकेट घातल्यानंतर त्यांना पहिल्यापासून लोक जॅकेटच म्हणायची. त्याच्यानंतर कालांतराने हा बैल आमच्या योगायोगाने विठ्ठलाच्या रूपात आमच्याकडे आला. त्यानंतर बैल हळूहळू मोसममध्ये जो पळायला लागला त्याने अजून ग्रीप जशी जशी दर घाटाला त्याचं ग्रीप वाढत जायचं. कमी जास्त असं कमी नव्हतं होत, वाढत जायचं. त्याच्यामुळं हळूहळू लोकांना माहीत होत गेलं कोणचा बैल आहे, कोणचा बैल आहे. मग पिंगळे जॅकेटचा बैल. मग त्याच्यावर त्याला लोकांना वाटायला लागलं की बैलाचंच नाव जॅकेट आहे. मग त्याला टोपण नाव जॅकेटच पडलं आणि चौथ्या पिढीपर्यंत आलं. वा, असा विषय. बरं, आता कसं आहे माहिती आहे का, 21 वर्ष बैल पळणं आणि टिकणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बैलगाड्यात खूप कमी बैलांच्या बाबतीत झालेलं आहे. ते पाखऱ्याबरोबर झालेलं आहे. त्याची खरेदी कितीची आहे? कुठनं खरेदी केला असा बैल आमच्या पाहुण्यांकडूनच घेतला होता आम्ही 2007 ते 8 साली. 7 साली. कितीची खरेदी होती? 14,30,000. पण त्या काळात 14 म्हणजे खूपच ना. बर, 14 लाख त्या काळात म्हणजे आत्ताची मोठी रक्कम. त्यावेळेसच पळायचा का तिकडे? आमच्याकडे बैल आहे ना, आम्ही सांभाळायला म्हणून आणला. त्याच्यानंतर बारीक वासरू होतं, ते हळूहळू पळायला लागलं. आणि आत्ता साहजिकच आहे, असा कुठला घाट नाही पुणे जिल्ह्यातील की ह्या बैलांना तो गाजवलं नाही. 21 वर्ष वय म्हणताय, तर साधारणपणे ह्याचे विक्रम काय आहेत घाटात? विक्रम त्याचा विषय असा आहे का त्याला पुढं समजा कांड जरी वळालं, शेजारचा बैल जरी कमी पळाला तरी त्याच्यात ताकद होती एकट्यात का बारी लावायची. त्याच्यात समजा कांड जरी असे अनेक किस्से का त्याचे कांड मागे राहिले त्यांनी एकट्यानेच बारी लावलेली. चिखलीच्या घाटावर सुद्धा, निकुटवाडीच्या घाटावरती सुद्धा, परत अवसरीच्या घाटावरती सुद्धा, अशा अनेक ठिकाणी त्याचा विषय फक्त असा आहे का घाट पार करायचा. मित्रांनो, सामान्य जे महाराष्ट्रातील प्रेक्षक आहेत त्यांना कांड म्हणजे जी पुढं जोडी पळती आणि एक मागं जोडी पळते, तर जोखाड. कांड म्हणजे पुढे पळणारी बैल. कधी कधी पुढच्या बैलांनाही क्रॉस करून तो गेलेला आहे आणि अशा अनेक वेळा झालेला आहे. आता जर पाखऱ्यात करिअर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं त्याचं वैशिष्ट्य आहे की त्याचं पळणं कसं आहे, त्याचं एफर्टलेस आहे.
त्यामुळे एवढ्या वर्षी टिकला. तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? पळायला त्याचा विषय असा आहे का त्याच्याबरोबर आत्ता सुद्धा कोणी पण बैल जोपायला देते, कारण का त्याची पळणी एकदम शेजारच्या बैलाला लोटणार नाही, काय नाही, सरळ दुरीतच नेणार. त्यात असं वाकडं तिकडं वायबल कधीच होणार नाही, शेजारच्या बैलाच्या अंगावरती कधी जाणार नाही, सरळ दुरीतच घेऊन जाणार. आणि त्याचं टार्गेट असं आहे का शेजारचा, आमच्या विषय असा होता का शेजारचा बैल पळाला का 100% बारी होणार. ह्याच्यावर काय? याच्यावरती पाहिजेच नाही का, याच्या फक्त शेजारच्या बैलाने फक्त त्याच्याबरोबर लेवल धरली का 100% बारी होणार. मागं गाड्यावर पाहायचा विषयच नाही, कारण का त्याच्या ऑलरेडी पायातच गाड्यावर होतं. पायात गाड्यावर. कोणाकोणाबरोबर पळालाय पाखऱ्या? म्हणजे सावड आपण जोड म्हणू, कोणाबरोबर प्रामुख्याने राहिलेलं या प्रवासात? सावड आता भरपूर त्याला सावडे झाले. आता भोसल्यांबरोबर सावड होती, त्याच्यानंतर वरप्यांबरोबर सावड होती, लांडग्यांबरोबर सावड होती, त्याच्या एरंड्यांबरोबर सावड होती, परत टावऱ्यांबरोबर सावड होती, मयूर हॉटेल बरोबर होती, भक्त्यांबरोबर होती, मोरड्यांबरोबर होती. अनेक ठिकाणी बैल पळाला. 21 वर्षात किती बैलांबरोबर पळला? 250 पर्यंत बैल झाले. 250 बैल? 250 पर्यंत बैल. हा विक्रमच आहे. त्याचा विषय असा होता का तिसऱ्या गाठाला त्याला बैल बदली करायला लागायचा, त्याचं स्पीड वाढायचं. तो काय करत होता, शेजारच्या बैलाचा अंदाज घ्यायचा तो किती पळत होते, दुसऱ्या गाठाला तो त्याला घेणार. बरोबर. त्याच्या डोक्यात असा गेला होता. मित्रांनो, बैल सगळ्यात वैशिष्ट्य आहे पाखऱ्याचं की टिकून पाळणारा बैल. आणि आज 21 वर्ष पळतोय, तर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या मागं असतं सांभाळ कसा केला, त्याला खायला वगैरे काय वेगळं घालता का काय? कारण बैल अजून सुस्थितीत आणि चांगला एकदम वासराला लाजवेल अशी त्याचं शरीर आहे. त्याचा सांभाळ म्हणजे आपण शेतकरी कुटुंबातच आहे, त्याच्यामुळे आमच्या जे जमिनीत चारा येईन त्याच्यावरती त्याचं सगळे पण खायला सगळं त्याला चांगलं नैसर्गिक. मग त्याला मका असते, शाळू असते, बिटा असतात, गाजरं असतात, परत वाळलेला कडबा असतो, वल्ला कडबा असतो, आणि 2 टाइम रतीब असतो, गव्हाचं पीठ असतो, बारडा, मकाचा बारडा, उडीद चुनी, दूध वगैरे. दूध खारीक खोबरं हे प्रकार नाही, त्याला दूध नाही, काजू नाही, म्हणू की कधीच नाही. त्याचा काय विषय झाला नाही आतापर्यंत कधी. बैल आहे ना हाय त्याच पोझिशनला, असंच त्याच्याच जीवावरती सगळं. मग असं त्याला काय नाही का मला हेच खायला पाहिजे असं काहीच नाही कधी. चटणी भाकरीवरचा पैलवान त्याला म्हणजे असं का बाबा लई बैल पळतोय मग त्याला हे खायला आणि ते खायला असं कधीच नाही. त्याला दूध अजूनपर्यंत कधी पाजलंच नाही आतापर्यंत. ऑलरेडी त्याच्या शरीरात जी एनर्जी होती ना त्याच्यावरची त्याचं काम होतं. इनबिल्ड आहे, म्हणजे ते देवानंच घडवून पाठवलेलं आहे पळवण्यासाठी. बरं, आता आपण ही सगळं बघतो 21 वर्ष का वाटतं 21 वर्ष बैल पळतोय आणि हे महाराष्ट्रात विक्रमच आहे. 21 वर्ष एक बैल पळणं बंदितीमध्ये सापडला, नाहीतर एक वेगळा इतिहास अजून झाला असता. पण 21 वर्ष का पळतोय तुमचं काय निरीक्षण आहे? कारण बाकी बैल तुमच्या गोट्यावर आहेत. बैलाचं म्हणजे ना बैलाचं शरीर एकदम सडपातळ आहे आणि बैल असा अंग नाही सुटला त्याला कधीच. बैल एकदम पहिल्यापासून सडपातळच राहिला आणि बैलाची ऑलरेडी चालण्याची बोलण्याची पोझिशन आहे ना एकदम कंडिशनमध्ये घोड्यासारखा बैल चालतो, चालला तरी असं टक 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 असं. आता त्याच्याबरोबर तुम्ही सांगितलं की कारण आणि त्याची पाळण्याची पद्धत, जसं आपण मगाशी बोललो की सहजता आहे पाळण्यात, त्यामुळं एवढ्या वर्ष पाळला आहे. म्हणजे आपण म्हणू की ज्यावेळेस सचिन तेंडुलकर साहेब क्रिकेट खेळतात त्यावेळेस क्रिकेट सोपं वाटतं, ते एफर्टलेस असतं. तसंच हेच आहे का एकदम साध्या पळ एकदम चित्त्यासारखी सहज सहज पळणार बा, सहज पळत बारी काढतो तो. आणि त्याच्या बाजून जर निशाण असलं तर 2 पॉईंटला गाठ कधी पण आतमध्ये काढणार त्याचा, असं शास्त्र आहे. सगळ्यात आनंद देणारा तुम्ही बघितलेला पाखऱ्याचा घाट कुठला आहे की सगळ्यात जास्त आनंद दिला? साहजिकच प्रत्येक घाटात जिंकल्यानंतर आनंद होतो, पण तुम्हाला आवडलेला घाट? आमच्या पुणे जिल्ह्यात निकोटवाडीचा घाट हा 1 नंबर. त्यावेळेस 2008-9च्या दरम्यानचा मोसम आहे. त्यावेळेस पाखऱ्या जुकाटावरती पळतो स्टार्टला. पहिल्या दिवशी आमची स्वतःची 4 बैल होती. पहिल्या दिवशी आम्ही याच्याबरोबर जो युवराज पळत होता याचा जो गुरु होता तो वयाने थोडा कमी झाला. तिथं बारी पहिल्या दिवशी पडली आमची. मग दुसऱ्या दिवशी आमचे मित्र आहे संतोष बारे म्हणून, शेजारच्याच गावचे चाचे, म्हणजे ते आपल्या घरच्या सारखे संबंध, त्यांचा काही विषय नाही. मग त्यांची पण बारी पहिल्या दिवशी झाली. मग त्यांचा बैल आम्ही दुसऱ्या दिवशी झोपायला घातला. आमची स्वतःची 3 बैल पाखऱ्या, आम्ही बारी झोपली तिथं. बारी आमची पहिल्याच झाली, पण ज्यावेळी ते हातातलं गाड्या होतं ना त्याच्यावर गाड्या वाटलं की आपल्याकडूनच चुकबोल झालेली. पण गाड्यावाल्याने खाली 2-3 जणांना विचारलं की आपली बारी किती झाली हो, ही पिंगळ्यांची बारी किती झाली.
म्हणून खालच्यांनी सांगितलं की आमच्याकडे 11 तिथीस आली. नंतर त्यांनी 15-20 गाडी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंतचा रेकॉर्ड केलेला बैल म्हणजे रेकॉर्ड माहिती त्या घाटात त्यांनी असं केलं की 11 सेकंद 3 पॉईंटला घाट आणला आणि आतापर्यंत पण कोणी आणला नाही घाट. ते विक्रम आहे. हां, तुम्ही आता सद्यस्थितीतील बैलगाडा मालक आहेत, अनेक बैल घाटात पळतात, अनेक विक्रमी बैल आहेत, पण पाखरेच्यातलं वेगळं पण तुम्हाला काय दिसतंय की हे वेगळं पण आहे, मी कुठल्या बैलाच्यात बघितलं नाही? नाही बैलाच्या दोरीनं अंगचीच पावर आहे त्याला पळायची. त्याला असा काही विषय नाही का त्याला इंजेक्शन आहे त्याला सरायने असं काहीच प्रकार नाही त्याच्या अंगच्याच पावरने बैल पळतो. आताचा घाटात कशी स्थिती आहे, म्हणजे पाखरं अजूनही पळायला जातो, पुढं कांड्यात पळतो, आत्ता काय स्थिती आहे पाखरेची पळण्याच्या दृष्टीनं? पाखरे आता सुद्धा कांड्यावरती पळतो कोणत्या वेळेला परफेक्ट मध्ये. मागं राहिला तरी पाळणार, पुढं राहिला तरी पाळणार, 1 नंबरलाच पळतो. शिवाय मागणी आहे का त्याला भरपूर? भरपूर आता सुद्धा फोन सारखे चालू आहे. तरी 21 वर्ष एखाद्या बैल दावणीला असेल ना तर काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आत्ता बघताय अनेक घाटात टॉपची बैलं झाली, पण त्याचं एक किती दिवसातून पळवणं कालावधी तो खूप महत्वाचा आहे. तर किती दिवसातून पळवलाय बैल? आम्ही 15-20 दिवसातूनच पळतो, 15 दिवसांनंतरच, जास्त नाही. पहिल्यापासूनच आत्तापर्यंत पहिल्यापासून पण 15 दिवसांनी बैल पळतो. पण आता तुम्ही आत्ताची मैदानं जर पाहता, आत्ताचा घाट पाहताय, तर ज्यावेळेस घाटात जातात जुन्या माणसाच्या प्रतिक्रिया काय असतात ह्याच्याकडे बघून? जुन्या माणसांच्या पिढीतला बैल थोडक्यात आहे म्हणायचं, आणि त्याच्या कालांतरानुसार आतापर्यंत बैल टिकलाय. थोडक्यात जुन्या पिढीतला बैल आहे म्हणून आतापर्यंत टिकलाय तो. आताची नवीन बैल आहेत की 6 महिन्यात 5 महिन्यात आपोआप पळायची थांबतात. कारण काय वाटतं पाखऱ्या टिकण्यामागे? पुन्हा एकदा प्रश्न विचारतो हा. आहार झालं, तुम्ही आहार सांगितलं, त्याची पळणी स्टाईल सांगितली, पण अजून एक त्याच्या जोडीला एक बघा सांगितलं आपण की कमी दिवसातून पळवलाय, पण अजून एक महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे एक अंगच्या अशा गोष्टी आहेत की त्या कुठल्या बैलाच्यात आम्हाला दिसल्या नाहीत. अशा ह्याच्या अंगच्या कुठल्या गोष्टी आहेत की एक वेगळ्या अशा वेगळा पण काय तुम्हाला दिसतं अंगच्या गोष्टी बाबतीत? बैलाचं शरीर आहे ना थोडक्यात घोड्यासारखं आहे, आणि त्याच्या पायात, मागच्या पायात पुढच्या पायात अंतर भरपूर आहे. त्याचे मागचे पाय जरी चालले ना तरी ते पुढच्या पायावरती पळतात, आणि ते पळताना पुढच्या पाया तो दर गाठाला त्याच्या पुढच्या पायाच्या उंदर नाक्यात उठत एवढं त्याला स्पीड होतं. म्हणजे मागचे पाय पुढच्या पायांमध्ये टाकत होतं एवढं स्पीड होतं त्याला. पाखऱ्याचं तर पूर्ण करिअर तुम्ही सांगतायच, पण कसं आत्ता घाटाची शर्यत कशी चालू आहे सांगा प्रेक्षकांना, कशा पद्धतीनं चालू आहे एकंदरीत शर्यत आत्ताच्या घाटाची कंडिशन सध्या 4 बैलांना वॉन्टेड आहे. 4 बैल पळाल्याशिवाय बारी होत नाही कुठं पण गेलं तरी. कांड 50 फुटावरती असते, त्याच्यामुळे पुढच्या बैलांना पण पळावं लागते. आता तुम्ही काल बोलता बोलता म्हटलेला की कसं असतं, आपण श्रद्धांधश्रद्धेचा भाग आहे तो, पण ह्याला लिंबू वगैरे काय किंवा एका कुठं देवस्थानला नेणं वगैरे वैयक्तिक गोष्ट आहे, पण असं काही केलंय का पाखरेला? त्याला अजूनपर्यंत घाटात नाही लिंबू सुद्धा नाही कधीच बांधलेला. लिंबू हा प्रकारच नाही त्याला, लिंबू नाही कधी नारळ फोडला नाही त्याचा, असा काही विषयच नाही. तोच देव आहे, देवाला काही मंडळी किती भारी मुद्दा. आपण नंदीला देव मानतो आणि तुम्ही प्रत्येक मंदिरात भगवान शंकरांच्या पुढे नंदी असतात, देवाचं प्रतीक आहे, देवाला काय आपण दुसऱ्या देवाकडे नेणार, तोच स्वतः देव आहे. हा, त्याच्यामुळे दुसऱ्या देवाकडे पाहता काही विषयच नाही, स्वतः ऑलरेडी आपल्या घरातच देव आहे, त्याच्यामुळं विषयच नाही ना. बरं असं त्याला काही नाही ना, तंत्रमंत्रवाले आता लय प्रकार झाले का, लिंबू टाकलं हे झालं ते, असा काही कधी प्रकार नाही त्याला, कधीच नाही. आणि त्याच्या आम्ही कधी त्याला दिष्टे लागली नाही, त्याचं कधी काही हे नाही असं तो लई पळतोय म्हणून त्याच्या वेगळ्या नंतर बघायचा असा कधी विषय आला नाही. म्हणजे मित्रांनो बघा, यांच्या ह्या बोलण्यातून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. आता 21 वर्ष बैल पळतोय, चढ उतार येतात प्रत्येकाच्या आयुष्यात, तसं बैलाचे येतात, पण त्यांनी कुठल्या अंधश्रद्धेला बळी गेले नाहीत. ते म्हणतात तसं काय नसतं. आता पाखऱ्याचं अजून एक मी थोडी तुमच्या घरातल्या लोकांची चर्चा केली. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं एकत्र कुटुंब. किती कुटुंबात जण आहेत? 34 माणसं आहेत आमच्या. 34? अरे बापरे, 34 माणसं आहेत सगळे बारीक मोठे, आणि 7 जण भावांत, म्हणजे आमच्या वडिलांना 6 जण, म्हणजे वडील धरून 7 जण आहेत. 34-35 माणसं एकत्र ठेवण्याचं काम कोण करत असेल तर पाठीमागचा नंदी. काय सांगाल कुटुंबाचं 35 माणसाचं
कुटुंब एकत्र ठेवण्यामध्ये पाखरेची भूमिका काय आहे? पाखराची भूमिका सगळ्यांचा प्राण्याचा दृष्टिकोन चांगलाच आहे. आणि बाहेरून पुण्यावरून समजा मनसरवरून आले, इकडून पुण्यावरून आले, पहिली घरात न येता पहिली गोठ्यात जाणार बैलाकडं प्रत्येक जण. अजून काय सांगाल पाखऱ्याविषयी? की सगळ्यांना माहिती आहे आपण एवढ्या वर्ष पळतोय, एवढ्या वर्ष पारितोषिकं घेतलेत, सगळीकडे सन्मान असतो. कुठली गोष्ट आहे अशी हृदयस्पर्शी गोष्ट की मला ही आवडते पाखरेची, की मला ही गोष्ट अशी हृदयाला स्पर्श करून जाते, अशी कुठली गोष्ट आहे? पाखऱ्याची क्रेज म्हणजे अशी आहे का पाखऱ्याचा आत्तापर्यंत कालखंड असा आहे का जेव्हापासून बैल पळायला लागलाय त्यांनी त्याच्या स्वतःच्या हिमतीवर गाडा लावलाय. तो कमी झालाय म्हणून बारी पडली असं अजूनपर्यंत कधीच नाही झालं. ही तो स्पर्श स्वतः- करते हा. गोष्ट. तो अजूनपर्यंत म्हणजे त्याच्यावरती दागा आलाय असा कधीच नाही विषय झाला. तो स्वतःच्या जीवावरती त्याने गाडा ओढून लावलेला. शेजारचा बैल कमी झाला, चुकून एखाद्या घाटाला बारी पडली, पण तो कमी झाला आणि बारी पडली असं कधीच विषय नाही झाला. आणि त्याचा विषय असा होता की समजा पाहुण्यांना बिवण्यांना कमी पडला का एखाद्या तिसऱ्या वर्षाला कुठं अडचण आली तर 100% आम्हाला पार लोक काही करून बैल न्यायचीच आमच्याकडून. आणि त्याचा विषय असा होता की किती कडक निर्णय असला ना 100% पाखऱ्या पळाला का बारी होणार म्हणजे होणारच. तुमच्या पै पाहुण्यांच्या ते गाडा पळतो, समजा त्यांना एखादं घाटाचं मैदान सापडत नसेल, तिथं पारितोषिक भेटत नसेल, तर ती तुमच्याकडून घेऊन जाणार. आणि बैल घेऊन तो जाणार, हा. किती वेळ नंबर ताबेल असतो? नाही त्यांचा बैल पण म्हणजे चांगलेच असतात, पण याची पळण्याचं स्पीड जास्त होतं ना, त्याच्यामुळं मग हा बैल झुपल्यावरती 100% बारी व्हायची हे लोकांच्या ध्यानात असायचं. त्याच्यामुळे मग बैल न्यायचीच. 21 वर्षात खूप लोकांनी मागणी केली असेल बैलाला खरेदीची. कितीची मागणी आली होती त्याला? बैलाची आम्ही किंमतच सांगितली नाही, त्याच्यामुळे मागणीचा काही विषयच नाही आला. पण मागणी आलीच असेल ना एवढा पळतोय म्हणून. बैल त्यावेळेस मस्त 2010-12ला 50 पर्यंत मागत होती, 50 लाखापर्यंत. का दिलं नाही? बैल विकायचा नव्हता, आपल्या खानदानी नाव होता त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळं आमची पहिल्यापासूनच शेती व्यवसाय होता, त्याच्यामुळे आमची प्रगती चांगली होती. त्याच्यामुळे बैल काय विकायचा विषय नव्हता असा. पैशाची अडचण होती म्हणून बैल विकायचा असा काय प्रकारच नव्हता. आता घाटाकडे थोडं येऊया आणि काय गोष्टी तुम्ही बोलात. म्हणजे तसं तरुण तुम्ही बैलगाडी मालक आहेत, पाखरे तर आहेच. म्हणजे पाखऱ्याची जेवढी वय आहेत तेवढी मुलं घाटात येतात, 21 वर्षाची मुलं येतात. कसं बघताय घाटातली तरुणांचं प्रमाण वाढलंय? तरुण भरपूर वाढलेत आता सध्याच्या प्रमाणात. काही शाळा सोडून आता ते तसा प्रकार नाही. आम्ही सगळा हॉटेल धंदा व्यवसाय पाहूनच गाडा पळवतो 15-20 दिवसांनी. प्रत्येक आमच्या घरातले जवळजवळ सगळेच नोकरीला आहे, कुठं प्रत्येकाचं वर्कशॉप आहे, हॉटेल व्यवसाय आहे, काही जण शेती करतात. पण सगळं करून म्हणजे नुसता गाडात पळायचं म्हणून असा काही विषय नाही. घरी तुम्ही बोलला शेती, हॉटेल व्यावसायिक वगैरे. ज्यावेळेस आता कसं बैल पाळणार असेल तर साहजिकच आहे त्यात तुम्ही जे व्यवसाय जो निर्माण केलेला आहे किंवा अगदी शेतीत पूरक सगळ्या गोष्टी करताय तुम्ही, तर पाखऱ्याचा असण्याचा फायदा काय होतो? ह्या पूर्ण व्यवसाय असेल किंवा शेतीतले तुम्ही उत्पन्न घेता, पाखऱ्या आणि ह्याचं कसं नाते संबंध सांगाल? पाखऱ्यामुळे व्यवसाय वाढला ना. आमच्या हॉटेल धंदा पाखऱ्यामुळे भरपूर वाढला. कारण का प्रत्येकाजण आवडीने येणार का पिंगळ्यांचं हॉटेल आहे, पाखऱ्या जॅकेटवाल्यांचं हॉटेल आहे, मग लोक आवडीने येतात. आणि मी असं ऐकून आहे, खरं खोटं मला सांगा, तुमची जी सगळ्यांची लग्न ह्या नंदीमुळे झाली, ही काय विषय आहे? ते काय विषय म्हणजे पहिल्यापासूनच प्रचंड म्हणजे कुटुंबच परिचित होतं. त्यात पाखऱ्यामुळं अजून थोडं नाव उदयास आल्या मार्केटमध्ये आल्यामुळं त्याच्यानंतर हळूहळू अशी म्हणजे लग्न जमायला लागली जास्त पोरांची. आमच्या घरात 20 पोरं आहे, सगळी पोरं पुरी धरून सगळ्यांची लग्न. माझं लग्न पण गाड्यामुळेच जमलंय थोडं, पाखऱ्यामुळे. काय करताय तुमच्या लग्नाची? माझं लग्न आमचे पारनेरचे मित्र आहेत, पाडळी आळेगावचे. ते असेच आम्ही पाखऱ्या त्यावेळेस मोसममध्ये होता याच्यात जवानीत. त्यावेळेस बैल पळायचा, आम्ही त्यांच्या घरी बैल मागायला गेलो, त्यांनी काय आम्हाला बैलचं पाय दिलं नाही. त्याच्यानंतर ते आले एकदा हॉटेलवरती. असं विषय निघत गेल्यानंतर मग त्यावेळेस माझं लग्न करायचं 2015. मग असंच आमचे संतोष मोरडे म्हणून मित्र आहे, त्यांनी त्यांच्याकडे विषय काढला का म्हणले हा असा मुलगा आहे, लग्न करायचे. मग त्यांनी सांगितलं बा आमच्याकडे आहे मुलगी. गेलो पाहायला, लग्न जमलं. इकडं पाहायला आले नाही, त्यांनी विचारलं नाही तुम्हाला किती जमीन आहे, पोरगा किती शाळा. कारण काय वाटतंय तुम्हाला?
बैला का पाहूनच बैलाकडे पाहू. पाहूनच, कारण का त्यावेळेस का नुकतीच बाबा राक्षीची फायनल मारली होती आम्ही. त्यावेळेस बैल पण एवढा टॉपला पळत होता आणि बैलाची किंमतही पण समजा लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन असा होता का बैल 50 लाखाला सुद्धा मागून कुटुंब देत नाही, म्हणजे कुटुंबाची प्रगती आहेच म्हणून देत नाही कुटुंब. काही जण म्हणायचे का बैल तुमचं 50 लाखात मागतात, मग तुमचे 7 जणांचे 7 बंगले होतील, बैल विकून टाका. म्हणलं प्रत्येकाचं काम करण्याची ताकद आहे, बैल विकायचं कारण काय तर. वा. आणि 50 लाखाचा बैल सांभाळतोय म्हणल्यावरती त्यांनी इकडं पाहायचा विषयच नाही आला. घर कसं आहे, पोरगा शाळा शिकलाय का नाही शिकला, त्यांनी काय विषयच घेतला नाही. भरपूर साऱ्या गोष्टी बैलगाड्यात होत्या, पण ही एक इंटरेस्टिंग किस्सा आहे की नंदीमुळे लग्न झालं. मी म्हणेन पाखऱ्याचं ही सगळ्यात मोठं उपकार आहेत तुमच्यावर. पाखऱ्यांचे उपकार केले ते आतापर्यंत म्हणजे कोणीच करू शकत नाही, एवढं उपकार आहेत आपल्या. त्यांनी जे नाव आणलंय ना मार्केटमध्ये ते फक्त पाखऱ्यामुळेच. आता फार आमदार खासदार समजा शिवाजीराव आढळराव पाटील, आपले दिलीपराव वळसे पाटील साहेब हे स्वतः येऊन बैल पाहून गेलेले आहेत का नक्की पिंगळे जॅकेटचा बैल काय. आमच्या आजीच्या दसक्रियेला आजोबाच्या दसक्रियेला स्वतः येऊन घरी बैल पाहून बैल हातात धरून त्यांनी बैल फोटो बिटो काढून त्यांचे फोटो बिटो सगळे हे आहे. मी आजोबांकडे नेतो, कारण ते म्हणू आपण त्यांच्यापासून तुमचं नाव महाराष्ट्रभर गेलं, घाटात पूर्ण प्रसिद्ध झाले. तर आजोबांविषयी काय सांगाल? बऱ्याचशा लोकांनी बघितलं नसेल, जुन्या काळातली व्यक्ती होते आणि एक वेगळा रुबाबदार व्यक्ती. आजोबांविषयी सांगा. आजोबा म्हणजे आमचे हुशार होते, बरोबर एकटेच होते आणि त्याच्यानंतर त्यांना 7 मुलं. मग त्यांचा विषय असा होता का बघ, सकाळी दुधाची किटली घेऊन जायचं मनसरला, आमचं बाईला दूध असायचं त्यावेळेस. मग संध्याकाळी 4ला जायचं. मग काम पहिल्यापासून एकदम कडकच होतं, असं राणीमान बिनेमान एकदम कडक मध्ये. आणि बैलांना बैल पारखायची बिरकायची चांगली हे होती त्यांना. आजोबांचं सांगितलं, आजोबांनी घेतला, मग सांगितलं 14 लाखाला घेतला, 14.5 लाखाला घेतला. त्याच्यानंतर आल्यानंतर काही लगेच घाटात पळत नसतो. नाही बैल नंतर पळायला लागला. पहिला कांड्यावरतीच पळत होता, नंतर माग घातल्यानंतर हळूहळू बैल पळायला लागला फास्ट. आणि आमच्याकडे 3 बैल चांगली होती, त्याच्यामुळे हा थोडा आडका पळायचा स्टार्टला. पण शेजारचा बैल आमच्याकडे युवराज म्हणून बैल होता आणि त्याला एकदम शिस्त होती पळायला, त्याच्यामुळं मग ते जमून जायचं. पाखऱ्याचा गुरु युवराज असं युवराज होता. हा बरं. आणि हे सगळं बैल एवढ्या वर्ष पळतो, एवढी प्रसिद्धी होते बरं का, म्हणजे अगदी सगळ्यांच्या तोंडावर नाव असतं. तर मला जाणीवपूर्वक ही गोष्ट सांगायची की एवढा पाखऱ्या पळतोय, सगळ्या गोष्टी आहेत, पण कसं होतं बऱ्याचशी लोक नावं घेतात पाखऱ्यासारखा बैल होणे नाही, पण त्याला ते ॲप्रिशिएट एवढं म्हणावं तेवढं झालं नाही. काय वाटतंय तुम्हाला? कारण का मध्ये काय आलं 7-8-10 वर्ष बंदीचा काळ गेला, त्याच्यामुळं मग यात्रा पण बंद झाल्या. त्याच्यानंतर लोकांचा पाण्याचा दृष्टिकोन जरा बदलत गेला. त्याच्यानंतर कोरोना आला, त्याच्यावर एवढ्या सगळ्या याच्यातून बैल परत 2020 पासून परत पहिलं आत्तापर्यंत परत पळायला लागला. म्हणजे 6 वर्ष त्याच्यानंतर बैल पळाला. आम्ही 8-9 वर्ष बैल बंदीत अजिबात पळावलं नाही, कुठंच नाही पळवलं, रेसला सुद्धा नाही कुठंच. होय, बैल घरीच बांधून होता. म्हणजे पूर्ण त्या बंदीच्या काळात किंवा अगदी लंपी सारखे मध्ये नाही काहीच पळवलं नाही अजिबात नाही, कुठंच नाही. त्याला पोहणी नाही, काहीच नाही, प्रकारच नाही, व्यायाम मी नाही त्याला. नाही त्याचा व्यायाम सुद्धा नाही त्याला काय. असं त्याची शारीरिक दृष्टीच अशी का त्याची शरीरच अशी, बैल पहिल्यापासून त्याची शरीराची रचना तर एकदम खास आहे. त्याच्यामुळे त्याला नाही तर आतापर्यंत दुसरा बैल असा यंदा थांबला असता बैल कधीच. पाखऱ्या नसतो थांबत. पाखऱ्या आता सुद्धा लोक म्हणतात का तुम्ही बैल थांबवा, पण बैलच पळतोय म्हणल्यावर लोक थांबायचा विषय येत नाही. कारण का बैल लोक म्हणतात आता बाद झालं लई दिवस पळालाय बैल, बाद झालं लई दिवस पळालाय बैल, पण चाललंय जोपर्यंत पळून तोपर्यंत पळून द्यायचं. असं जवानीपासून अगदी आत्ता वृद्धापकाळ 21 वर्ष सगळं तुम्ही त्याचं करिअर बघत आलेलं आहे, सगळं पूर्ण तुमचं कुटुंब बघत आलेलं आहे. त्याच्या स्वभावात कसा बदल होत गेला का? जसा वासरू असताना तसंच आहे, आत्ताही तसं स्वभाव बदल कसा होत गेला? बैल शांत तेवढा रागीट सुद्धा आहे. बैल जेवढा शांत आहे ना तेवढा रागीट सुद्धा आहे. बैल तो जे घाटाचे पोझिशन आहे ना, बैलाचा राग त्याची जी एनर्जीच होती पळायची त्याला. दावणीला बैल शांतच आहे आणि बैल झुपायला बिपायला एकदम शांत आहे. बैल शेजारच्या बैलावरती नजर ठेवून असतो. शेजारच्या माणसाची जेवढी माणसाची नजरपेक्षा बैलाची नजर लई त्या चाणाक्ष. शेजारच्या बैलाची झुपणीवरती त्याचं फार परफेक्ट लक्ष असते. जसा बाकासूर कसा झेंड्याकडे पाहतो
तसे त्याचं लक्ष याच्याकडं झुकणीवाल्या माणसाकडं परफेक्ट असतं. बाकी शरीराची ठेवून पाहिली तर प्रामुख्याने एक मोठा घटक पाळण्यासाठी उपयोगी म्हणजे मेन घटक म्हणून आपण पाय आणि नक्या, तर हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत पाखरेच्या. पाय ते दनगरी खिल्लार आहे त्याचे पाय एकदम काळे नक्या पायांच्या एकदम हे कडक आहे. बैल आत्तापर्यंत कधीच पाडला नाही खाली, नक्या केलंच नाहीत नाही कधीच नाही केले आत्तापर्यंत. बैल पहिल्यापासून मातीवरती नाही, अजूनही मातीवरतीचे. मॅट हा त्याला प्रकार नाही, कोबा नाही. आत्तापर्यंत तुम्ही अजून पण गोट्यात पाहिलं आणि कधी पण या बैलाला मॅट हा विषयच नाही. मग कसं मातीसारखंच असतं. जी माती आहे ना ती आम्ही आहे ना 8-15 दिवसांनी समजा महिन्याने जसा टाईम भेटेल तशी खंडून काढायची आणि त्याच्यावर पाणी सोडून ती आपोआप मऊ होती माती. मित्रांनो, हे खूप शिकण्यासारखं आहे आणि हे खूप इंटरेस्टिंग सांगताय की मातीवर अजिबात मॅट नाही, कोबा नाही, काय नाही काय नाही, तसं प्रकारच नाही काहीच. आणि पावसाळ्यात कसं करता नियोजन? पावसाळ्यात त्याला आहे ना समजा जर जागा ओली होत असेल ना त्याच्याकडे आमच्याकडे गव्हाचा भुस्सा असतो, सोयाबीनचा भुस्सा असतो, तो पूर्ण गादीसारखा पांगवायचा. त्याच्यामुळे बैल पण वाला होत नाही ना थंडी वाजण्याचा विषयच येत नाही त्याला. अतिशय नैसर्गिक पद्धतीनं ठेवल्यामुळं वाढवल्यामुळं हा 21 वर्षाचा आहे तसा आहे. हा आहे 21 वर्षापर्यंत आहे तसंच आहे ते. काय सांगाल नैसर्गिक पद्धतीनं बैलाचं संगोपन कुठल्याही प्रकारचा म्हणजे मी बघितला गोठाही तुमचा काय अगदी बांधी वगैरे हे नाही, साधे 65 वगैरे साधं एकदम अतिशय साध्या पद्धतीत नैसर्गिक पद्धतीनं पूर्ण देखभाल केल्यामुळं पाखऱ्या अजून टिकलाय चांगला. काय सांगाल याच्याविषयी? नैसर्गिक म्हणजे त्याला कसं आहे माहिती का, बाहेरची समजा आपण कसं आयुर्वेदिक त्याला औषध असं काही प्रकारच नाही त्याला काही. आणि जवळजवळ 99% बैल समजा गाठात गेलाय आज बैल आणि बैल लय दमलाय आणि मग आजारी पडलाय असा कधीच प्रकार झाला नाही आत्तापर्यंत. त्याचा इतिहास असा आहे. काय बैल कसे आजारी पडतात, निमोनिया झाला, कोणाला काय झालं, तसं याचं काहीच नाही कधी. बैल हा घाटात पळून आला 2 वेळा पळू दे, आत्ता पण बैल 2 वेळा पळलं तरी त्याला इंजेक्शन हा प्रकारच नाही कोणताच. मग आता बरेचसे लोक देतात की पळण्यासाठी काय म्हणजे अशी चर्चा आहे की ड्रग इंजेक्शन देतात पळण्यासाठी, डोपिंग टेस्ट बी झाली. बैलाला इंजेक्शन आतापर्यंत नाहीच आहे म्हणून आतापर्यंत बैल टिकलाय. काय सांगाल ह्याच्याबद्दल? काय लोक करतात असं ऐकू, तुम्ही बी ऐकायला आपण ते भरपूर ऐकतोय, पण आता ते विषय काय आपल्याला खर्च तोला होणार नाही ते आपल्याला जमणार नाही. पण आपण कायला आपला असा विषय का गाडा नाही पळाला तरी चालेल पण नंदीचा छळ नाही करायचा. वा, काय सांगाल ही मानसिकतेविषयी काय सांगाल? कारण काय झालेलं आहे आता लोकांची मानसिकता अशी झालेली का नावासाठी लोक काही कोणत्या थराला जातात आता सध्याच्या पोझिशनला. आणि आता पहिल्यासारखा गाडा नाही राहिला. जुन्या पिढीत कसा गाडा होता नावासाठी पळायचा भाव, मोठाली कुटुंब होती त्यांच्याकडेच बैल होती. आता कसं एक बैल असला तरी गाडा पळतो आणि अनेक प्रकार होतात काय आता चालूच असते. त्याच्यामुळे ते काय अवघड गोष्ट आहे सध्याची. तरी महिला वर्ग कसा पाहतो आता? महिला वर्ग आमचे सगळं महिला वर्ग सगळं करतो, त्याचं खाण्याचं बिण्याचं शेण बिन सगळं आमची मंडळी आई चुलत्या बिलते सगळंच. त्यांना कधी घाटात नेले का बघाय? हा घाटात ते इथं जवळच्या यात्रेला सगळ्या पार त्यांच्या एकचा असा किस्सा आहे का लांडेवाडीची यात्रा होती. मग आत्ता 8-15 दिवस झाले त्या यात्रेला. मग 2009-10च्या दरम्यानची यात्रा असेल. त्यावेळेस लांडेवाडीची यात्रा मग आमच्या इकडे 1 नंबरची मग शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या गावातली यात्रा असते. त्याच्यामुळे पब्लिक भरपूर यायचं. 2 दिवस यात्रा भरायची. पहिल्या दिवशी गावचा निर्णय असा ठरला की 11:80ला घाट काढायचा. भरपूर गाड्या होते, चांगले नामांकित बाऱ्या होत्या, भरपूर बाऱ्या होत्या. त्यांना 11:80ला काही घाट आलाच नाही. मग बारी यायची जवळ 90 व्हायची, 95 व्हायची, कोणची 96 व्हायची. त्याच्यामुळे बाऱ्या पडायच्या. मग त्यांना तर आता नियम असा होता का पहिल्या बाऱ्या तर पडून गेल्यात, घाट 1200 गण काढायचा कसं काय. मग आमच्या घरच्यांना फोन केला का म्हणले तुम्ही बैलच घेऊन या घाटात. त्याच्यानंतर आम्ही 2 वाजता बैल घेऊन गेलो घाटात. त्याच्यावेळेस आमचा सगळा महिला वर्ग घाटात होता पाहायला. त्याच्यानंतर समजा बैल झोपायला नेली, निदान 2-2:30च्या दरम्यान बारी झाली असेल. बारी बैलाने 11:78 काढले. आमच्या बाया खरोखर घाटात रडत होत्या. मला वाटतं बैल त्यांच्यासाठीच पळाला घाटात. खरोखर बाया म्हणजे त्यांना आनंद अश्रूच होते थोडक्यात त्यांचे. आमच्या आई होती, चुलत्या होत्या सगळ्या. वा, बघा मंडळी, मी सांगत असतो प्रत्येक नंदी मागं एका स्त्रीचा प्रेमाचा हात असतो. आणि मला वाटतं त्या घाटात फक्त त्या हातासाठी पळाला पाखऱ्या. परत तुम्ही सांगता पळाला. आत्ता मागाशी मुद्दा मांडला की
ह्याला म्हणते की थांबवा, कारण 21 वर्ष भरपूर त्यानं दिलेलं आहे, घाटाला दिलेलं आहे, बैलगाडी शौकीनांना दिलेलं आहे, तुम्हाला दिलेलं आहे. तर का थांबवला जात नाही पाखरेला अजून? काय आलंय त्याची शरीर एष्टीच असू अजूनही लोकांना वाटतं तो गोराच. आता तुम्ही सुद्धा आल्यावरती म्हणले का हा गोऱ्यासारखा दिसतोय बा, वासरागत दुसऱ्या किंवा चौशा वासरागत डोळ्यात फक्त वय दिसतं, बाकी तिचं वयच दिसत नाही कुठं. शरीर एष्टी त्याची एकदम गोड्यासारखीच आहे पहिल्यापासून. पाखरे आता एवढा वयस्कर झाला तरी त्याच्या जाऊन पळायची भूमिका आहे. आणि त्याचा विषय असा आहे का तो कधी आत्तापर्यंत महिला वर्ग समजा आमचे बारकाली मुलं असतील त्यांना आत्तापर्यंत कोणाला मारलं सुद्धा नाही दाखवला. ते पाळायची शिंगाला लावून कळलं तरी त्याला काय असं हे नाही. तो एक वेळ मोठ्याल्या माणसाला मारतो पण बारकाल्यांना कधीच नाही मारला. आणि घाटात पण नाही अजिबात. घाटात त्याला मारणे हा प्रकार नाही. ते एकदम शिस्तीचा बादशाह आहे तो तसा. हां बरोबर. घाटातोय ना असं बैलाच्या माणसाच्या शेजारून पळाला तरी माणसाला टच नाही करणार. माणसाच्या कधी कधी फार वेळ आली तर माणसाची वरून उडी मारलेली त्याने. चर्चा करतोय आपण सगळं विशालजी. आणि पाखऱ्याचं तर आहे त्या डौलात उभा आहे. आता कसं तुमची चौथी पिढी छोटी छोटी आहेत आणि त्यांना एक नाद आहे, बैलगाड्याचा नाद आहे. घाटात येतात, बघतात मोबाईल. अजून समजा 15-20 वर्षानं विचारलं पाखऱ्या कोण होता तर काय सांगाल त्या पिढीला पुढच्या एकदम एक आपण म्हणू भविष्यात एकदम 15-20 वर्षानं? पाखऱ्या हा एक घरचा सदस्य होता. सदस्याप्रमाणे त्याला आपण वागवलेलं होतं आणि त्याने आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करण्याचा सिंहाचा वाटा होता. पुणे जिल्ह्यात त्यांनी भरपूर नाव केलं होतं पाखऱ्याने. जाता जाता पाखऱ्या एका शब्दात वर्णन सांगायचं असेल तर काय? पाखऱ्या तुमच्यासाठी काय आहे? पाखऱ्या म्हणजे आमच्यासाठी देव होते. तर बघा मंडळी, पाखरे आमच्यासाठी देव आहे. तर पाठीमागं त्यांच्या कुटुंबासाठी जे बैलगाड्यातले अनेक रसिक आहेत त्यांच्यासाठी देव आहे. एवढ्या वयाचा आणि ह्या पद्धतीनं पळणारा बैल म्हणून आपण मुलाखत घेतली. 21 वर्षाचा प्रवास असाच अखंडित राहो अशा पण पाखऱ्या चरणीच प्रार्थना करू, भगवान शंकरचा चरणी प्रार्थना करू. धन्यवाद. अशा या अपराजित योद्ध्याला मानाचा मुजरा.